आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्याचे युवा नेते अमितजी भांगरे, आपल्या तालुक्याच्या नेत्या सुनीताताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली देवठाणच्या भूमीमध्ये आपण देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत। अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामजी बोडके साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुनीताताई भांगरे, अमितजी भांगरे, सुरेशराव गडाख, संपतजी, व्यासपीठावरील तमाम सर्व मान्यवर आणि आपण सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज पवार साहेबांचा वाढदिवस हा केवळ अकोले तालुक्यात होत नाही, तर हा संबंध देशामध्ये होतो आहे। आणि हा वाढदिवस करत असताना हा एवढा आनंद आणि एवढा उत्साह लोकांमध्ये का आहे? शरद पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत का? शरद पवार साहेब फक्त राजकीय अशा प्रकारचा चेहरा आहे का? तर याहीपेक्षा शरदचंद्रजी पवार साहेब एक प्रचंड मोठा उत्तुंग अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व आहे, ज्याच्यामध्ये गरीब माणसाला सुद्धा शरद पवारांची आस्था आहे। त्यांचा वाढदिवस होत असताना श्रमिक आणि कष्टकरी, मजूर आणि शेतकरी, कामगार अशा सर्व स्तरातील लोकांना पवार साहेबांच्या बद्दल, वाढदिवसाच्या बद्दल एक वेगळी वेगळी आस्था आहे। अशा प्रकारची आस्था ठेवत असताना या देशातल्या गरीब माणसाला सन्मानाने जगण्यासाठी आणि गरिबाच्या हिताची बाजू घेण्यासाठी आतापर्यंत गेल्या 50 वर्षात ज्या माणसाने या वर्गाच्या हिताचं रक्षण केलं, सामाजिक अशा प्रकारचं संतुलन ठेवलं, अशा प्रकारचं साहेबांचं नेतृत्व आहे। मित्रांनो, पवार साहेबांच्या बद्दल बोलत असताना बऱ्याच वेळेला महाराष्ट्रात आणि देशामध्ये चर्चा झाली की या देशाचं नेतृत्व पवार साहेबांनी करावं, अशा प्रकारचा सूर हा 1993 साली निघाला होता, ज्यावेळेला या देशामध्ये राजीव गांधींची हत्या झाली आणि अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला काँग्रेस पक्षामध्ये। आणि त्या कालखंडामध्ये देशामध्ये जेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये ज्या ज्या काही नामांकित लोकांचं नाव येत होतं, तर त्यावेळेला सर्वांच्या पुढे नाव होतं ते शरद पवार साहेबांचं। शरद पवार साहेब 1992-93 लाच या देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते, परंतु जे काही फोडाफोडीचं, गुंडगिरीचं अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण चालू होतं, त्याचा बळी त्यावेळेला पवार साहेब झालेले आहेत। त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये अव्वल दर्जाचे नेते म्हणून शरद पवार साहेब होते, होतकरू होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अशा कालखंडामध्ये त्यांना चालू संधी आलेली होती। पण त्यावेळच्या या सगळ्या चुकीच्या लोकांच्या चुकीच्या धोरणांमुळे पवार साहेबांना देशाचं पंतप्रधान पद होता आलं नाही। नाहीतर आज जी काय आपण महासत्ता म्हणून हा देश पुढे असला पाहिजे, याचा विकास झाला पाहिजे, ही जी काही भूमिका आज आपण व्यक्त करत आहोत, ही भूमिका याच्या अगोदरच देश महासत्ता झाला असता। कारण या देशाला संतुलित नेतृत्व देण्याची ताकद, या देशाचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद ही पवार साहेबांमध्ये होती, ही क्षमता पवार साहेबांमध्ये होती। म्हणून त्यावेळेला पवार साहेबांचे पाय मागे खेचण्यात आले आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, दिल्लीने तर पवार साहेबांचे पाय खेचलेच, परंतु महाराष्ट्रातले सुद्धा त्यावेळेचे तत्कालीन काही लोक हे पवार साहेब पुढे जाऊ नयेत म्हणून भूमिका घेत होते। पवार साहेबांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे। पवार साहेब केवळ राजकीय चेहरा नाहीत, तर पवार साहेब हे गरीबातल्या गरीब माणसाच्या दुःखाला जाणणारा अशा प्रकारचं नेतृत्व आहे। मित्रांनो, हा देश अतिशय गरीब होता, परंतु ज्या वेळेला 1991 ला मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आणलं, ते मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण याच्यासाठी होतं की हा देश गरीब होता, या देशातल्या गरीबातला गरीब माणूस चांगल्या सन्मानाने जगता यावं, त्याची प्रगती आणि त्याला यश यावं, अशासाठी डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यावेळेचे संरक्षण मंत्री असलेले पवार साहेब हे नरसिंहराव
पंतप्रधान असतानाच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते तेव्हाच त्यांनी भूमिका घेतली की मुक्त भांडवल या देशामध्ये आले पाहिजे, या देशामध्ये रोजगार तयार झाला पाहिजे, या देशामध्ये गरीबातल्या गरीब माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या देशामधला श्रमिक हा सन्मानाने उभा राहिला पाहिजे, या देशातला शेतकरी सन्मानाने उभा राहिला पाहिजे, त्याचा या देशातला माल दुसऱ्या देशामध्ये सुद्धा विकता आला पाहिजे. म्हणून परकीय भांडवल आणून या देशामध्ये आज जो काही विकास दिसतोय या विकासाचं एकूण सर्व श्रेय हे पवार साहेबांना जातं, कारण त्यांच्याच धोरणांमुळे त्यावेळेच्या आजचे हे चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, काय परिस्थिती झाली आहे पवार साहेबांच्या बद्दल. ज्या वेळेला देशाला नेतृत्व देण्याची धमक ज्या माणसामध्ये, त्या माणसाचं पाय खेचण्याचे काम दिल्लीनं जेवढं केलं नाही तेवढं काम या महाराष्ट्रातले स्वकीय आपल्या पक्षातले लोक करतायत. ज्या गद्दारांनी राष्ट्रवादी पार्टी फोडली, ज्या पद्धतीनं पवार साहेबांना त्रास देण्याचं काम हे लोक करतायत, ते काम फक्त महाराष्ट्रात नाही, ते फक्त मुंबईमध्ये नाही, तर त्या अकोला तालुक्यातून सुरू झालेलं आहे. ज्यांच्या नावावर इथं निवडून आलेली माणसं, ज्यांच्या मतांवर, ज्यांच्या नावावर या तालुक्यामधल्या सत्ता ज्यांनी उपभोगल्या, ती माणसं पवार साहेबांच्या विचाराला लाथ मारून इथून निघून गेलेली आहे. ही मस्ती आणि हा जो उन्माद आहे, हे सगळे सत्ता ज्यांच्या नावावर उपभोगली ते पवार साहेब होते. पवार साहेब नसते तर या तालुक्यातलं निळवंडे धरण, या तालुक्यामधले अनेक धरणं, या तालुक्यामधला पायाभूत विकास हा आपल्याला पाहायला मिळाला नसता. कोणाच्या नावावर हे विकासाचे गोडवे गातायत? पवार साहेबांचं श्रेय या तालुक्याच्या विकासात आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या गुरबीत आणि मस्तीत बोलतायत, त्यांचे सर्व बगल बच्चे हे पवार साहेबांमुळे उभे आहेत. या तालुक्यामध्ये जी सत्ता मिळाली ती पवार साहेबांमुळे मिळाली. जे लोक पिचड साहेबांच्या पासून सगळ्याच्या सगळे सोडून गेले, नंतरच्या काळामध्ये बरेच लोक आले तेही परत सोडून गेले, पण तुमच्या माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि पवार साहेबांच्या विचारावर ठाम आहे. तीच भूमिका भांगरे साहेबांनी घेतली, तीच भूमिका सुनीताताईंनी घेतली, तीच भूमिका अमित भांगरे यांनी घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पवार साहेबांची साथ सोडायची नाही. पवार साहेबांची समाजाच्या गोरगरिबांच्या हिताच्या रक्षणासाठी जर आपल्याला राजकीय विचार कोणता घ्यायचा असेल तो शरद पवारांचा राजकीय विचार घेतल्याशिवाय या अकोले तालुक्याला सुद्धा पर्याय नाही. याच्या अगोदर कित्येक आले कित्येक गेले, परंतु पवार साहेबांसारखा नेता या तालुक्यामध्ये पुन्हा अशा प्रकारचा होणार नाही. त्याचं कारण पवार साहेबांचं नाव ही एक अशी ताकद आहे की ज्या नावावर सुद्धा अकोले तालुक्यातल्या सामान्यातली सामान्य माणसं भुलतात. ती माणसं पवार साहेबांच्या प्रेमापोटी एकत्र होतात आणि तालुक्यामधले जे काही गद्दार लोक आहेत यांचा काटा काढायला लोकांना वेळ लागणार नाही. अमित भांगरेंच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपले नेते शरद पवार यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. मित्रांनो, शरद पवार साहेबांच्यासाठी अमितजी असतील, सुनीताताई भांगरे असतील, आपण सर्व कार्यकर्ते असतील, अतिशय जोमानं काम करतोय. आज जरी देवठाणच्या भूमीमध्ये हा वाढदिवस होत असला, तुम्ही असं समजायचं कारण नाही की आम्ही फार कमी संख्येनं आहोत. आपण फार काही नियोजन केलेलं नव्हतं. साधारणपणे कार्यक्रम घ्यायचा, परंतु हा कार्यक्रम कुठे घ्यायचा, तो कसा घ्यायचा, ज्यावेळेला अमितजी बोलत होते त्यावेळेला आम्ही सर्वांनी विचार केला की ज्या अमृतभाई मेहतांची भूमी आहे, ज्या भूमीतून अकोले तालुक्यातल्या परिवर्तनाचं वारं सुरू होतं, अकोले तालुक्याच्या राजकीय दिशा ठरते, अशा प्रकारच्या देवठाणच्या भूमीतून आपण हा कार्यक्रम करायचा. पवार साहेबांचा वाढदिवस त्या भूमीमध्ये करायचा, म्हणून आपण सर्वजण इथे आलेलो आहोत. मित्रांनो, पवार साहेबांचा वाढदिवस करत असताना आज अतिशय भयानक परिस्थिती शेतकऱ्यांच्या समोर आणि सामान्य माणसांच्या समोर निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आमचं जगणं केंद्रातल्या आणि राज्यातल्या या भाजप सरकारने अवघड करून ठेवलंय. शेतीचे बाजार पाडलेत. काल शरद पवार साहेब चांदवडमध्ये स्वतः रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी रस्ता रोकोच्या आंदोलनामध्ये उतरले आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला की कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारचं गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जी धोरणं आहेत ती या महाराष्ट्रात देशात खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची गुलामी, अशा प्रकारची मस्ती ही सहन केली जाणार नाही. म्हणून पवार साहेबांनी काल जाहीरपणे पहिल्यांदा 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि स्वतः रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे आपल्याला सुद्धा आता जबाबदारी आलेली आहे की केंद्र सरकारनं
कांदा सरसकट निर्यात बंदी करून टाकलेले, त्या अगोदरचं धोरण होतं केंद्राचं की कांद्यावर 40% म्हणजे $800 अशा प्रकारचं निर्यात शुल्क लावलेलं होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशातला शेतकरी संपला पाहिजे हे या देशातल्या भाजपचं धोरण आहे. म्हणून आमचा सामान्य शेतकरी, आमचा सामान्य गरीब माणूस कधी या भारतीय जनता पार्टीला खेटराजवळ उभं करणार नाही, यांना साथ करणार नाही. येणाऱ्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या सर्वसामान्य माणसाला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आता काय वक्ते बोलत होते, एका बाजूला कांद्याचं वाटोळं करून टाकलं, दुसऱ्या बाजूने दुधाचं वाटोळं करून टाकलं. या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून राज्य सरकारला जाहीरपणे मला सांगायचंय, कोण म्हणतं दुधाला बाजार देता येत नाहीत, दुधाचे बाजार 25 ते 27 रुपयावर आलेले आहेत. याला जबाबदार ज्या कॉर्पोरेट, ज्या कंपन्या दुधातल्या आहेत यांचा साथ देण्याचं काम सरकार करतंय. मित्रांनो, 2 कोटी लिटर दुधाचं उत्पन्न अमितजी महाराष्ट्रामध्ये होतं आणि 2 कोटी लिटर दुधापाठीमागे यांनी 5 रुपये ते 7 रुपयाचं अनुदान द्यायला सरकारला काही हरकत नाही. आपली अर्थव्यवस्था, आपला आर्थिक स्रोत हा अतिशय राज्याचा मजबूत आहे. तुम्ही सर्व शेतकरी आहात म्हणून मी सांगू इच्छितो की 2 कोटी लिटर दुधाला जर 5 रुपयाचं अनुदान जर दिलं तर एका दिवसाला साधारण 10 कोटी रुपये सरकारला खर्च येऊ शकतो, महिन्याला 300 येऊ शकतो. आणि 7 महिन्याच्या नंतर जर दुधाचे बाजार बदलत्या परिस्थितीनुसार जर सावरले तर साधारणतः त्यापुढे दुधाचे भाव वाढू शकतील. परंतु 7 महिन्यामध्ये जर 10 कोटी 300 कोटी महिन्याला धरले तर 2000 कोटीवर जर सरकारने अनुदान दिलं तर शेतकऱ्यांना वाचवणं सहज शक्य आहे. परंतु भाजपचं सरकार हे करत नाही, कारण भाजपचं सरकार हे तुमचं आणि आमच्या गरिबांचं नाही, हे कॉर्पोरेट आणि भांडवलदारांचं आहे, हे पैशावाल्यांचं आहे, हे अदानी अंबानीचं आहे. हा धोका पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. पवार साहेबांचा वाढदिवस फक्त वाढदिवस नाही, परंतु आपल्याला खूनगाठ बांधायची आहे. आपल्याला निश्चय करायचा आहे की पवार साहेबांची ताकद वाढवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकांपासूनच आपल्याला तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता निर्माण करावी लागेल. अमितजी भांगरे आणि सुनीताताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यामध्ये एक मोठा अशा प्रकारचा राजकीय यश आपण मिळूया, सर्व एकत्रितपणे राहूया. आणि मला वाटतं पवार साहेबांना आपल्या सर्वांची ही ताकद, आपल्या सर्वांच्या या परिवर्तनाची भूमिका, आपल्या सर्व कार्यकर्त्यांची ताकद ही अमितजी भांगरे आणि सुनीताताई भांगरे यांच्या बरोबर उभी करून पवार साहेबांचे हात बळकट करू आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील आपलं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं पाहिजे. अशा प्रकारची खूनगाठ बांधूया, अशा प्रकारची भूमिका घेऊया. मला वाटतं हीच खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपली अनोखी भेट ठरेल. निवडणुका 5-6 महिन्यावर आलेल्या आहेत, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला चंग बांधायचा आहे. म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांनी भागीदारी केली, आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागतही करतो, आभारही मानतो. या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.